गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आपल्याला दिसतोय। आपण जर बघितलं तर काल मुंबई सोबतच अनेक ठिकाणी पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं। रायगडमध्ये तर अति मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। याचबरोबर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता आणि त्याचमुळे मुसळधार पाऊस रायगडमध्ये पडला। हे जरी काल आणि आजचं चित्र असलं तरी आता पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठल्या जिल्ह्यांना धोक्याची घंटा आहे, कशा प्रकारचे अलर्ट पुढच्या काही दिवसांमध्ये जारी करण्यात आलेले आहेत, हवामान विभागाने काय अंदाज दिलेला आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। आपण पुढच्या काही दिवसांमध्ये कशी परिस्थिती असणार आहे हे सगळं जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी कालचं आणि आजचं चित्र आपण जर पाहिलं तर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खोपोली असेल, खालापूर असेल, कर्जत असेल, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसला। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा अनेक भागांनी नद्यांची पातळी ओलांडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसला आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे याचा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मुंबई हवामान विभागाने सगळ्यात आधी काय इशारा दिलेला आहे ते आपण पाहूयात। मुंबई हवामान विभागाने ट्विट करत असं म्हटलेलं आहे की कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा असा पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। त्याबरोबर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याचबरोबर आता जर आपण मॅप मध्ये बघितलं कशा प्रकारे कुठल्या जिल्ह्यांना काय अंदाज वर्तवलेला आहे, 15 तारीख म्हणजे आजच्या दिवसाचा जर आपण अंदाज बघितला, आजच्या दिवसामध्ये कशी परिस्थिती असणार आहे हे जर आपण बघितलं तर सकाळपासूनच आज बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। म्हणजे या 4 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं होतं। हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। ढगफुटी सदृश परिस्थिती या सगळ्या ठिकाणी ढगफुटी सदृश जो पाऊस आहे तो पडणार आहे। आणि आपण जर बघतोय तर सकाळपासून रायगड असेल, रत्नागिरी असेल, पुणे, सातारा या सगळ्या ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याचबरोबर बाकी ठिकाणी जर आपण बघितलं तर विदर्भाचा अर्धा पट्टा असेल, उत्तर महाराष्ट्र अर्धा असेल आणि मराठवाड्याचा अर्धा भाग असेल, या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर औरंगाबाद, जालना, परभणी, वाशिम, यवतमाळ या सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर ही होती आजची परिस्थिती। आजच्या दिवसभरात कसा पाऊस पडणार आहे हे आपण पाहिलंच। आता उद्या म्हणजे 16 तारखेला कशा प्रकारचा अंदाज असणार आहे पावसाचा हे जर आपण बघितलं तर इथे आपण बघतोय रायगड जिल्ह्याला सगळ्यात मोठा धोका आपण जर गेल्या 4 दिवसांपासून बघितलं तर तो जास्त रायगड जिल्ह्याला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याचं चित्र सुद्धा आपल्याला दिसतंय। रायगडला हवामान विभागाने उद्या सुद्धा म्हणजे 16 तारखेला सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे। आणि त्याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, ठाणे, कोकणाचा अर्धा भाग, त्याचबरोबर पुणे, सातारा आणि कोल्हापूरला आपण जर बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे इथे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सोलापूर आणि सांगली वगळता बाकी सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। जरी कुठलाही धोका इथे नसला, अतिवृष्टीचा इशारा इथे नसला तरी सुद्धा इथे पावसाचा जोर कमी होणार नाहीये। पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। यानंतर आता 17 तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे, 17 तारखेला पावसाचा काय अंदाज आहे हे जर आपण बघितलं तर 17 तारखेला सध्या तरी कुठेच रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये। अचानक जर हवामान विभागाकडून कुठला मेसेज आला तर 17 तारखेला सुद्धा रेड अलर्ट देण्यात येईल। पण आत्ताची जी आपण परिस्थिती पाहतोय तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये 17 तारखेला रेड अलर्ट कुठेच देण्यात आलेला नाहीये। पण रत्नागिरी,
सिंधुदुर्ग आणि साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रायगडला कुठेतरी इथे आपण जर बघितलं तर पावसाचा जोर 17 तारखेला कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. गेले 2 दिवस म्हणजे 16, 15 आणि 16ला रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला होता. आता तो बदलून इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे ऑरेंज अलर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे 17 तारखेला पावसाचा जोर कुठेतरी कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. याचबरोबर हा जो मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी नंदुरबार असेल, जळगाव असेल, धुळे आणि याचबरोबर या भागामध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे पावसाचा कुठलाही धोका नाहीये. इथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील. याचबरोबर जर आपण बघितलं तर विदर्भाचा हा जो पट्टा आहे, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. यानंतर आता आपण 18 तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे, 18 तारखेचा काय अंदाज आहे हे जर पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात दिलासा आपल्याला दिसतोय. पाऊस मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रीन अलर्ट इथे वाढलेला आहे. रेड अलर्ट 18 तारखेला कुठेच देण्यात आलेला नाहीये. विदर्भाच्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला दिसतंय, अमरावती असेल, नागपूर असेल आणि त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर, या गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच जर सगळी परिस्थिती आपण बघितली तर जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आणि आता आपण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर जुलै महिन्यामध्येच म्हणजे जुलै महिना उलटून आता 14-15 दिवस झालेले आहेत आणि पावसाचा जोर वाढलेला आहे. पावसाची जी तीव्रता आहे ती वाढतच चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये पाऊस जो आहे तो बरसत आहे. मराठवाड्याचा जर आपण भाग बघितला तर तिथे पावसाची प्रतीक्षा जी होती ती कायमच होती. पण मराठवाडा असेल, विदर्भ असेल या ठिकाणी सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. पाऊस हा जो आहे कुठेच मुक्काम घेणार नाहीये. 2-2 दिवस पाऊस प्रत्येक ठिकाणी थांबेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. एकूणच हवामानाचे हे जे व्हिडिओ आहेत याचे डेली रिपोर्ट तुम्हाला पाहिजे असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. धन्यवाद.